हाय, आज मी तुमच्यासोबत माझं रात्रीचं रुटीन शेअर करते. इथे मी रात्रीच्या जेवणासाठी डाळ शिजवली होती. वरण करायचं होतं त्यासाठी. मग ती डाळ काढून घेतली आणि त्याच कुकरमध्ये भात लावला. त्यानंतर लगेचच भाजी साफ करायला घेतली. मला अजिबातच भाजी साफ करायला आवडत नाही. खूप त्रासदायक काम आहे हे. त्यानंतर या दोघांना मी लसूण सोलायला लावली होती, तर ह्या दोघांनी हे असे उद्योग करून ठेवले होते. त्यानंतर डाळीला फोडणी द्यायला घेतली. फोडणी तयार केली. त्यामध्ये लगेचच जिरे, मोहरी, लसूण अशी फोडणी तयार केली आणि डाळीला फोडणी दिली. त्यानंतर त्यामध्ये वरून कोथिंबीर टाकली आणि कढईला ठेवली आणि लगेचच हे झाल्यानंतर मी माझ्या बाळाला जेवायला घातलं. मावशी आज त्याला चारणार होती. मग मी लगेच भाजी बनवायला घेतली. भाजीला देखील फोडणी दिली आणि लगेचच चपात्या पण बनवायला घेतल्या. चपात्या करतेच तोपर्यंत माझ्या बाळाचं जेवण सुद्धा झालं होतं. मग त्याच तव्यात मी पापड वगैरे भाजून घेतली. भाजीसुद्धा तयार झाली होती. स्वयंपाक बनवून झाल्यानंतर जाऊन बघितलं तर माझं बाळ हे असं मस्त जेवण करून आता अभ्यासाला बसलं होतं.